सर्वांनाच आवडणारे मस्त असे मंचुरियन आहेत. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. करायला खूप सोपी आणि खायला खूप चटपटीत अशी ही रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईल खरंच किती सोपी रेसिपी आहे. तर चला बनवूया आपण. ह्याच्यासाठी मी हा अर्धा किलो पत्ताकोबी आहे आणि हा दोन्ही मिळून अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त पत्ताकोबी आहे. आता हा स्वच्छ मी धुवून घेणार आहे. त्याचे मी जाडसर तुकडे करून घेतलेले आहेत. थोडं मिठाच्या पाण्याने हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा निथळून घेतला आहे बरं का. यातलं पाणी पूर्ण मी निथळून घेतलेलं आहे. कोरडा झालेला आहे छान पत्ताकोबी. धुवून मी ठेवला होता नितळायला. आता याचं आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. बघू शकता एकदम बारीक नाही आहे, थोडंसं जाडसरच हवं. त्यामुळे काय होतं मंचुरियनची चव खाताना खूप छान लागते बघा. तर असा जाडसर पत्ताकोबी मिक्सरमध्ये मी पूर्ण वाटून घेणार आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल किती साधी सोपी रेसिपी. आता सर्व काढून झाल्यानंतर हाताने मी पाणी पिळून घेणार आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण काय होतं जर आपण यातलं पाणी पिळून नाही घेतलं तर मंचुरियनला खूप तेल पकडतात आणि तेलकट ऑइली होतात. लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, जरा जास्तच लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे. त्यामुळे काय होतं तर टेस्ट छान येते. हवं असेल तर तुम्ही यामध्ये गाजर टाकू शकता बारीक खिसून आणि शिमला मिरची टाकू शकता. त्यामुळे अजूनच हेल्दी मंचुरियन होतात. लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार. तुम्ही यामध्ये कलरचं तिखट पण वापरू शकता, त्याच्यामुळे मंचुरियनला अजूनच छान कलर येतो. मीठ टाकायचं आहे आणि एक वाटी मैदा टाकलेला आहे आणि यामध्ये आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. एक वाटी मैदा आणि अर्धा वाटी मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. थोडासा सोया सॉस टाकलेला आहे. अवश्य टाका, कारण यामुळे जी आपली मंचुरियनची टेस्ट आहे ना ती खूप छान येते. आता हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, यामध्ये जर आपल्याला वाटलं अजून मैदा आणि कॉर्नफ्लॉवर बसेल असं वाटलं, ओलसर आहे मिश्रण असं वाटलं, तर काय करायचं आहे आपण यामध्ये अजून ॲड करायचं आहे. एकदाच टाकायचं नाही, कारण बसतं की नाही याच्या अंदाजानुसार. तर थोडंसं मिश्रण पातळ आहे, मी थोडासा मैदा आणि अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकून छान गोळा बनवून घेणार आहे याचा. जर मिश्रण खूप पातळ झालं तर काय होतं, तेलकट होतात आपले मंचुरियन. तेल खूप आकसून घेतात आणि ऑइली खाऊ वाटत नाही. आणि आता आपण याचे मस्त गोळे बनवणार आहोत. मिश्रण थोडं पातळ करूच नका, त्यामुळे काय होतं फुटतात पण आणि तेल पण जातं मध्ये. त्यामुळे थोडंसं घट्ट सरस मी मळलेलं आहे. आता हव्या त्या आकाराचे आपण मंचुरियन बनवून घेणार आहोत. एकदाच मंचुरियन बनवून घ्यायचे आहे. तोपर्यंत तेल पण तापलेलं आहे आपलं. आता तेलामध्ये छान सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅस थोडासा मीडियमच ठेवायचा आहे आणि जास्त गॅसवर काय होतं वरून फक्त लालसर होतात आणि मधून कच्चे राहतात. त्यामुळे काय करायचं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत मंचुरियन. कारण हे आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये टाकतो का तेव्हा त्याचा कलर पांढरा पांढरा होतो. त्यामुळे छान तळून घ्या, मध्ये कच्चे राहणार नाहीत आणि अतिशय कुरकुरीत लागणार आहेत. बघू शकता किती छान कलर येतोय. आणि आपल्याला याची ग्रेव्ही पण बनवायची आहे. ग्रेव्ही तर 1-5 मिनटात बनते. थोडे मंचुरियन तळत आलेले आहेत. आता असा सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला मंचुरियनला तळून घ्यायचं आहे. लहान मुलांना किंवा आपल्यालाही खायला खरंच खूप छान वाटतात मंचुरियन, पण करायचा कंटाळा येतो. पण बघितलं ना तुम्ही, काहीच वेळ लागत नाही. एकदा जर आपण करायला सुरुवात केली ना काहीच वेळ लागणार नाही आहे. आणि मस्त असे तळून झालेले आहेत. आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया. यासाठी मी एक मोठा ग्लास भरून पाणी घेतलेला आहे आणि हा व्हेज मंचुरियनचा चिंगचा मसाला आहे. 10 रुपयाचंच पॅकेट आहे. एवढ्या मंचुरियनसाठी एवढा मसाला बस होतो. तुम्हाला ग्रेव्ही जर जास्त बनवायची असेल तर तुम्ही 2 पॅकेट वापरू शकता. आता हे पाणी आपल्याला थंडच आहे. या पाण्यामध्ये अगोदर मसाला मिक्स करून घ्यायचा. जर गरम पाण्यात हा मसाला टाकला तर त्याच्या गाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी हे सर्व मिक्स करून आता गॅसवर ठेवलेलं आहे आणि छान मंचुरियन एकीकडे तळत आहेत आणि आपली ग्रेव्ही पण तयार होत आहे. आणि हे जे मंचुरियन आहेत ना असेच खायला पण खरंच खूप छान लागतात, कुरकुरीत अगदी भज्यासारखे लागतात. आम्ही काही मंचुरियन आहेत ते असेच ठेवतो भज्यासारखे खायला, कारण सर्वांनाच खूप आवडतात. आणि निम्मे आम्ही काय करतो ग्रेव्हीमध्ये टाकतो. तुम्ही एकदा असे खाऊन बघा,
बिना ग्रेव्हीचे मंचुरियन खरंच तुम्हालाही खूप आवडतील. तर अशा पद्धतीने आपली आता ग्रेव्ही पण तयार होत आहे आणि एकीकडे मंचुरियन पण तळले जात आहेत. सर्व मंचुरियन तळून झालेले आहेत. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. अगदी कुरकुरीत, मधून लुसलुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असे मस्त मंचुरियन तयार झालेले आहेत. खरंच अतिशय चवीला खूप छान लागतात आणि वाटलं की नाही खरीच सोपी रेसिपी की नाही, काहीच वेळ लागलेला नाही आहे. तर आता हे आपण जे मंचुरियन आहेत ते ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत. छान उकळी आलेली आहे ग्रेव्हीला. बारीक गॅस केला मी आता टाकताना आणि एक 5 मिनिट या ग्रेव्हीमध्ये ह्या मंचुरियनला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ग्रेव्ही गरम आहे त्यामुळे ते लवकरच आपली शिजणार आहेत. कलर पण किती सुंदर आलेला आहे. आपण काहीच प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही टाकलेलं नाही आहे, कलर टाकलेला नाही आहे, पण छान तळलेले आहेत आणि आपण रेडीमेड मसाला वापरलेला आहे त्यामुळे पण याला कलर छान आलेला आहे. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपले मंचुरियन शिजत आहेत. तर नक्की या पद्धतीने एकदा रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली तर कमेंट करून सांगा. मस्त आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत. बघू शकता. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. भेटणारच आहोत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त मी सांगितलेल्या पद्धतीने पत्ताकोबीचे मंचुरियन बनवून पहा आणि खाऊन पहा. तुम्हाला नक्कीच आवडतील ही मला 100% गॅरंटी आहे. चला बाय.